पोलिसांची व्हॅन जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांची आता धरपकड करायला सुरुवात केल्याचं या ठिकाणी आपण पाहतोय। काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शांतपणे आंदोलन करतोय आणि जो इथे आम्ही आमची भूमिका मांडतोय, मात्र इथे पोलिसांनी आता कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे। एकेकाला आता व्हॅन मध्ये बसवलं जातं। इथे आपण जर बघितलं तर जे कार्यकर्ते या ठिकाणी सर्वात आधी दाखल झाले होते त्यांची आता धरपकड इथे केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येनं इथे कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात होईल। खरं तर सर्वांना पोलीस ताब्यात घेतात। आपण पाहतोय की जे जे लोक इथे आंदोलन दादर येथील कबूतरखाना हा मागील काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे आणि त्यावरूनच न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं या दादर येथील कबूतरखान्यावरती ताडपत्री टाकलेली होती आणि ती ताडपत्री जैन समाजाच्या वतीनं जे आंदोलन करण्यात आलेलं होतं त्या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता ना। अरे लोढा आहे त्यांचा मंत्री जैन आहे। यापुढे सहन केलं जाणार नाही। ओके पोलीस या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आंदोलकांकडनं जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित करण्यात आले त्यानुसार की आमची धरपकड केली जाते किंवा जो मराठी माणूस आहे मराठी माणूस उद्या एकत्रित येणार आणि मोठ्या संख्येनं आंदोलन करणार अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करत असताना ज्या प्रकारे मोठ्या संख्येनं पोलीस सुरक्षेत या ठिकाणी वाढ करण्यात आलेली होती, आता या पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। एक जे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होत आहेत त्यांची धरपकड आता पोलीस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कबूतरखान्याचा विषय हा मोठा आहे कारण आज दुपारी न्यायालयामध्ये सुनावणी आहे या संदर्भात। आपण बघतो एका महिलेला या ठिकाणी पोलिसांनी व्हॅन मध्ये बसवले ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर त्यामुळे आता या ठिकाणी यहाँ तैनाती की गई है। इथे तर सध्याची दृश्य आपण दादर मधली पाहतोय। दादर कबूतरखाना परिसरामध्ये मराठी एकीकरण समितीचे आंदोलनकर्ते या ठिकाणी पोहोचलेले होते, मात्र त्यांना आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेले आहे। राजकारणाची पावर आहे, जी लोक खरं बोलण्याचा प्रयत्न करतात ना त्यांना दडपण्याचा प्रयत्न करतात। पोलिसांची आणि राज्य सरकारची दुटप्पी भूमिका आहे। हो तुम्हाला देखील ताब्यात घेतलं जाते, शांततेत तुम्ही आंदोलन करणार होते अशी तुमची भूमिका होती। माझी भूमिका हीच आहे की जर लोकांचं आरोग्य खराब होत आहे तर त्याच्यामुळे आपलं कायद्याचं आपण हे आंदोलनकर्ते या ठिकाणी येण्याआधीपासूनच संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता आणि हे आंदोलनकर्ते या ठिकाणी पोहोचताच त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे। काही वेळातच मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यानंतर त्यांची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठी माणसांना आंदोलन करायचं नाही का असा सवाल या कार्यकर्त्यांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी विचारलेला आहे। 6 ऑगस्ट याच ठिकाणी जैन समाजानं आंदोलन केलेलं होतं, मात्र त्या दरम्यान कुणावर कारवाई झाली असा सवाल या कार्यकर्त्यांकडून या आंदोलकांकडून विचारण्यात आलेला आहे। तरी सध्याची दृश्य आपण पाहतोय दादरमध्ये कबूतरखाना
परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। कबूतरखान्यावरील बंदी संदर्भात समर्थन दर्शवण्यासाठी मराठी एकीकरण समितीने हे आंदोलन केलेलं होतं। मात्र आंदोलन करण्याआधीच दादर पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना आंदोलनकर्त्यांना नोटिसा बजावलेल्या होत्या। मात्र नोटिसा पाठवल्यानंतरही आपण आंदोलन करणार या भूमिकेवर ते ठाम होते आणि आता काही वेळापूर्वीच ते या ठिकाणी दाखल झालेले होते आणि ते दाखल होताच पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांची धरपकड केलेली आहे। त्यांना पोलीस व्हॅनमध्ये टाकून देण्यात आलेला आहे। आता संपूर्ण परिसरामध्ये पोलीस छावणीचं स्वरूप झालेलं आहे, कारण वर्दईचा हा भाग आहे। अनेक वाहनांची वर्दई या ठिकाणी असते, नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि याच ठिकाणी आता मोठी गर्दी झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे। जे कोणी आंदोलनकर्ते या ठिकाणी पोहोचत आहेत त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। पोलिसांकडून या मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनकर्त्यांची मुस्कटदाबी केली जाते असाही आरोप कार्यकर्त्यांनी या आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। 6 ऑगस्ट रोजी जैन समाजानं या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं, धक्काबुक्की झालेली होती, मालमत्तेचं नुकसानही करण्यात आलेलं होतं, हजारो जण रस्त्यावर उतरलेले होते, अनेक नागरिकांना सामान्य नागरिकांना वेठीस धरण्यात आलेलं होतं। मात्र त्यावेळेस कुणावरही कारवाई का झाली नाही असा सवालही आंदोलनकर्त्यांनी विचारलेला आहे। मग मराठी माणसानं काहीच करायचं नाही का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला।